बघा एकदम छान अशी आपली खीर झालेली आहे। मस्त असं गार्निश करू काजूच्या कापाने। तर येत्या रक्षाबंधनला तुम्ही अशीच खीर करा आणि खा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला मस्त अशी शेवईची खीर करायची आहे, रक्षाबंधन स्पेशल। शेवईची खीर तर आपण करतो, पण जेव्हा आपण खायला घेतो ना तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जी शेवई असते ना तर ती एकदम अशी म्हणजे गोडसर लागत नाही, फक्त त्यातलं ते दूध असतं तेच गोड लागतं। तर तसं होऊ नये म्हणून एक ट्रिक सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत। शेवयाच्या खीरीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, मेन म्हणजे शेवई। ती आपण अर्धी वाटी घेतलेली आहे, घरी बनवलेली आहे, आजकाल मशीनवर करून मिळतात। तर ती शेवई आहे ही अर्धी वाटी। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध आहे हे। आणि पाव वाटी साखर घेतलेली आहे, ज्या वाटीने शेवई घेतलेली आहे त्या वाटीने पाव वाटी साखर आहे। तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तर इथे मी रेडीमेड खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। 4-5 काजूचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, गार्निशिंगसाठी लागणार आहेत ते। स्वादसाठी वेलची पूड घेतलेली आहे आणि थोडेसे आपण खिरीमध्ये टाकण्यासाठी इथे काजूचे तुकडे घेतलेले आहेत। केसर घेतलेला आहे, हे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतात, नाही टाकलं तरी चालेल। आणि साजूक तूप लागणार आहे आपल्याला 2-3 चम्मच। सगळ्यात आधी आपल्याला दूध उकळवून घ्यायचं आहे। हे गरम केलेलं आहे आधी, पण ते आता थंड झालेलं आहे, म्हणून याला परत आता मी एकदा गरम करून घेणार आहे। चांगली उकळी काढून घ्यायची आहे। दूध उकळायला ठेवलेलं आहे। दूध उकळत असतानाच केसर घालून घ्यायचं आहे, म्हणजे खिरीचा रंग छान येतो। दूध आणि केसर थोडंसं मिक्स करून घेऊ। दूध बघा छान उकळलं आणि उकळल्यानंतर एक 10 मिनिट अजून मी त्याला असं मंद गॅसवर असं उकळवून घेतलं। थोडंसं असं दूध घट्ट झालेलं आहे आणि बघा दुधाला किती छान असा रंग आलेला आहे केसर घातल्यामुळे। हे उकळलेलं दूध आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर मी इथे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर आपल्याला आता शेवई भाजून घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी थोडंसं तूप घातलं 1 चम्मच। तर आता ही शेवई आपल्याला भाजून घ्यायची आहे। ही शेवई छान असा रंग येईपर्यंत भाजायची, मीडियम गॅसवर भाजायची, म्हणजे छान भाजली जाते। मीडियम गॅसवर छान 1 मिनिटभर शेवई परतवून घेतली, बघा किती छान असा रंग आलेला आहे। आता ही शेवई आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये मी हे काजूचे जे गार्निशिंगसाठी काप ठेवलेले आहेत ते आधी परतवून घेते थोडेसे। हे बघा हलकेसे परतवून घ्यायचे त्यांना पण। काजूचे काप काढून घेतले, आता त्याच तुपामध्ये हे तुकडे घालून घ्यायचे आहेत। इथे मी फक्त काजूच घेतलेले आहेत, तुम्हाला बदाम घ्यायचे असतील तर ते पण घेऊ शकता। तर हे थोडेसे रंग बदलेपर्यंत असे परतवून घ्यायचे। हलकेसे काजूचे तुकडे परतले गेले बघा छान असे। तर आता त्याच्यामध्ये हा खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि तोही थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर काजू आणि खोबरं बघा छान असं हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घेतलं। आता त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजलेली शेवई घालून घ्यायची आहे। थोडंसं मिक्स करून घेऊ सर्व साहित्य। तर आता याच्यामध्येच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि साखर सोबतच थोडंसं आपल्याला पाणी घालायचं 1 चम्मच। 2 चम्मच मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे, साखर छान अशी शेवईमध्ये मिक्स होण्यासाठी। असं आपल्याला का करायचं आहे, तर आपण जेव्हा खीर खातो ना तर त्यावेळेस ही जी शेवई असते ना तर ही बेचव लागते, म्हणजे गोड लागत नाही, फक्त दूधच गोड लागतं। त्याच्यासाठी अशी आपण जर साखरेच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये जर शेवई शिजवून घेतली ना तर शेवई सुद्धा गोडसर लागते।
शेवईमध्ये आपण जे साखर आणि पाणी घातलं होतं ते बघा पूर्ण एकजीव झालेलं आहे शेवईमध्ये. तर आता इथेच आपण दूध घालून घ्यायचं आहे, गरम केलेलं दूध. सगळं दूध मी आता इथे घालून घेत आहे. आता दूध आणि शेवई आपल्याला 10 ते 12 मिनिटं छान असं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे खीर आपली कशी घट्ट होईल. 10-12 मिनिटानंतर बघा खीर एकदम छान अशी झालेली आहे. दूधसुद्धा बरंचसं असं आटून गेलेलं आहे आणि शेवईसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे बघा. शेवई बघा अशी मस्त दुधावरती तरंगायला लागते ना, तर तेव्हा म्हणजे खीर आपली एकदम छान अशी झालेली असते. शेवई पण छान अशी शिजलेली असते. आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. वेलची पावडर घालून छान अशी एकजीव करून घेतले आणि 1 मिनिटभर अशीच उकळवून घेऊ. वेलची घातल्यानंतर एकदम छान अशी खीर आपली झालेली आहे शेवईची. रक्षाबंधन स्पेशल अशी आपण ही खीर तयार केलेली आहे. तर आता ही खीर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तयार आहे आपली मस्त अशी घट्टसर शेवईची खीर आणि शेवईसुद्धा छान अशी शिजलेली आहे बघा. रंगसुद्धा किती छान असा आलेला आहे केसर घातल्यामुळे. तुम्हाला ही खीरची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.